पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरती भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला। यामुळे येथील ओबीसी समाज देखील आक्रमक झाला होता। आता नीरा पोलीस दूरक्षेत्रामध्ये याचा निषेध करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी समाज बांधव एकत्र झालेले आहेत। काय त्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, काय सांगताल आपण? आता नीरेमध्ये पोलीस स्टेशनला निवेदन दिले। जय मल्हार। आज ओबीसी संघर्ष योद्धा सन्माननीय लक्ष्मण हाके सर, आपण पाहतोय गेल्या एक वर्षापासून संबंध महाराष्ट्रभर ओबीसीचं आरक्षण वाचावं किंवा ते टिकावं यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत। आज ते त्यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे या नीरा शहरामध्ये थांबले होते काही त्यांच्या कारणास्तव, आणि ते थांबले असता इथले काही समाजकंटक एकत्र आले आणि त्यांच्या पुढे काही घोषणा दिल्या आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला। आणि दाबण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतरनं साहजिकच एक तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि निर्माण झाल्याच्या नंतरनं आमचं कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला याला आमचा काही विरोध नाहीये। जो तो संविधानिक पद्धतीने त्याचं आरक्षण मागू शकतो, शांततेच्या मार्गाने मागू शकतो। आम्ही खूप दिवसांपासून शांततेच्या संविधानिक मार्गाने या सगळ्या मागण्या करतोय, आमचा कुणालाही विरोध नाहीये। परंतु ज्या पद्धतीचं हे कृत्य होतं हे संविधानिक नाहीये, ते असंविधानिक आहे आणि त्याचा संबंध ओबीसी समाज आज निषेध करतोय। संघर्ष करत असताना खूप साऱ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने हमले होताना आपणही बघतोय, आणि जरी आम्ही मायनॉरिटी मध्ये असलो तरी हमले सहन करण्यासाठी आमचा जन्म नाहीये। आम्ही संघर्ष करतोय, संविधानिक पद्धतीने संघर्ष करतोय, आणि माझी कळकळीची संबंध महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समाजांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या हक्काची न्याय लढाई तुमच्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने लढा। इथं कितीतरी वेगवेगळ्या समाजाची लोक याच्या अगोदरही येऊन गेलेत। सन्माननीय मनोज जरांगे दादा ज्यावेळेस या नीरा शहरामध्ये आले होते, इथल्या संबंध वेगवेगळ्या सगळ्या समाजांना एकत्र येऊन त्यांचं स्वागतच केलं होतं, बरोबर आहे। त्यावेळेस आम्ही या जातीय सलोखा आम्ही कसा ठेवला होता हे संबंध महाराष्ट्राने बघितले, आणि म्हणून माझी प्रत्येक समाजामध्ये काही माते फिरू असतात आणि या माते फिरू काहीतरी करतात आणि संबंध समाजाला बट्टा लागतो। मग जे लोक अपराधी नसतात त्यांनाही सहन करायला लागतं। आपण पाहतोय गणपती बाप्पा बसलेत, गणपतीचा उत्सव चालू आहे, आणि या गणपतीचा उत्सव चालू असताना आम्हाला सामाजिक तेढ निर्माण होऊन द्यायची नाहीये। सामाजिक तेढ निर्माण झाली तर आपण बघतोय एक तर संवेदनशील सगळं वातावरण झालंय। संवेदनशील वातावरण झाल्यामुळं आज आम्ही सर्व ओबीसी बांधव एकत्र आलोय, आणि जे कोण अज्ञात व्यक्ती होते, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही ना, आम्हाला ते माहित पण नाही, ती पोलिसांची जबाबदारी। आम्ही सर्वांनी निवेदन त्यांना दिलेलं आहे, त्या अज्ञात व्यक्तींना त्यांना शोधून काढावं, लवकरात लवकर त्यांच्यावर FIR करावी आणि कठोरात कठोर अशी कारवाई त्यांच्यावर करायची। काय सांगताल आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलो? आज आपण बघतोय की मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही ओबीसी समाजाने विरोध केलेला नाही। त्यांनी त्यांची न्याय हक्काची लढाई ते न्याय पद्धतीने लढावी, परंतु आमच्या ओबीसी समाजाचे नेते आज नीरा शहरामध्ये आलेले असताना काही विघ्न संतोषी लोकांनी त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, तर अशा गोष्टीचा एकतर जाहीर निषेध करतो, आणि अशा प्रवृत्तीला खतपाणी जे घालत असतील त्यांनाही इशारा देतो की यापुढे अशा गोष्टी होऊन देणार नाही आम्ही, आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन तुम्ही करा, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय, तर अशा प्रवृत्तीला आम्ही थारा देणार नाही। आणि पोलीस बांधवांना एक विनंती आहे की या व्यक्ती कोण असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला नीरा शहर बंद करून एक मेसेज देण्यात येईल की अशा प्रवृत्तीला थारा देणार नाही, तरी पोलिसांनी आपली कारवाई कायदेशीर मार्गाने करावी। नमस्कार। आज या ठिकाणी जे लक्ष्मण हाके आले होते त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी ते लोणंदला चालले होते। गेल्या वेळेस सुद्धा या ठिकाणी जरांगे साहेब आले होते, त्यावेळेस मी स्वतः त्या आंदोलना म्हणजे त्यांच्या समर्थनार्थ मी स्वतः त्या ठिकाणी भाषण केलं होतं। त्यांच्यासाठी आम्ही इथं रस्ता रोको केला होता। आम्ही कुठल्याही समाजाला म्हणजे विरोध करत नाही की प्रत्येकाला आरक्षण मिळालंच पाहिजे, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही, परंतु मगाशी जे काही लोक चुकीचे वागले, विघ्न संतुष्टी लोक जे चुकीचे वागले त्यांचं अजिबात पटलेलं नाही, आणि याच्यामुळे वेगळा संदेश जातोय, आणि या गावाचं काय कोणीतरी काय म्हणतात त्याला मानसिक संतुलन आणि शांतता बिघडवण्याचं काम करतात। आता गणपती बाप्पा बसलेले, उद्या गौरीचं विसर्जन काय ते आगमन आहे,
आणि अशा परिस्थितीत आम्हाला बी काय आंदोलन करावं किंवा निरापण ठेवावं अशी आमची बी इच्छा नव्हती, परंतु तुम्ही तसं करायला भाग पाडताय. म्हणून आमच्या सर्व समाज बांधवांनी ठरवले उद्या जाहीर निषेध करायचा आणि ग्रामपंचायतीपाशी आपण सर्वांनी एकत्र गोळा व्हायचं आणि उद्या निर्बंध करण्याचं आव्हान मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो. आणि मी सर्वांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की उद्या आपले निराबंध राहणार आहे, याची सर्वांनी दखल घ्यावी आणि याचा जाहीर निषेध उद्या त्या ठिकाणी केला जाईल. आणि असं पुन्हा होता कामा नये, जे झालं ते फार चुकीचं झालं, याला वेगळं गालबोट लागलं असतं. जर समजा त्या ठिकाणी जर काही आमचे बांधव त्या ठिकाणी असते तर आज त्याला वेगळं वळण लागलं असतं. आणि ऐका, म्हणजे कुणी कुणाला कमी नाही, त्यांनी जे वागले ते चुकीचे वागले, ते काही इथं सभा घ्यायला आले नव्हते, ते त्यांच्या मार्गाने चालले होते. म्हणजे निरोप द्यायचं का नाही कुणी ओबीसी नेते नेते, जर तुमचा एखादा नेता आला तर आम्ही त्यांना काय अडवतो का कुणाला, सगळ्याला अधिकार यायचा जायचा. परंतु तुम्ही जर असं कुणाला टार्गेट करत असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी कोणी चुकीचं केलं त्यांना मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. वागला हा फार चुकीचं झालंय तुमचं, रोज आपले तोंडावर तोंडे पडतात, परंतु तुमचं वागणं फार चुकीचं झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही उद्या जाहीर निषेध सभा घेणार आहे आणि इथं जास्त न बोलता उद्या काय असेल तिथं मी माझी भूमिका स्पष्ट करेन. जय मल्हार. आज नेरा शहरामध्ये ओबीसीचे नेते सन्माननीय लक्ष्मणजी हाके साहेब हे काही कार्यक्रमानिमित्त नेरेवरून लोणंदला जात असताना नेरेतीलच काही समाजकंटकांनी त्यांचा रस्ता अडवून काही जो त्यांच्या बरोबर जे काही बोलले असतील, काय केले असतील, हा जे चुकीचा प्रकार त्यांनी जो केलाय त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व ओबीसीच्या समाजाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. आणि त्यांना मला एकच सांगायचंय, जे हे कोणी काही केलं असेल, अरे तुमच्यात दम असेल ना तर तुम्ही समोर येऊन करा रे. असं बुरट्यावानी मागं येऊन तुम्ही आमच्या ह्याला का, मी आमचा नेता तुमचा नेता म्हणत नाही, सन्माननीय मनोजदादा जरांगे असतील तेही आरक्षणासाठी लढत असतील, आम्हीही त्यांना जाहीर पाठिंबा दिलाय. आम्ही म्हणत नाही की तुम्ही लढू नका किंवा काही तुम्ही करू नका, आमचा मी तुम्हाला पाठिंबा आहे. पण तुम्ही असं नालायकागत काहीतरी विनाशकालीन विपरीत बुद्धी असं काहीतरी तुम्ही वागू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण आम्ही बी काय हातात बांगड्या भरल्या नाहीत आणि आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर मग तुम्हाला बी समजेल. आम्ही काय म्हणतोय, तुमच्यात आमच्यात वाद नको, तुम्ही आम्ही आपण सगळी एक आहे, सगळी एक आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्व तुम्ही जे आंदोलन करताय ते शांततेने करा अशी त्यांना मी विनंती करतो. आणि सर्व नेरा शिवतक्रार पंचक्रोशीच्या वतीनं उद्या मी नेरा बंदचं आज निवेदन जेजुरी चौकीला देणार आहे आणि जाहीर निषेध करणार आहे. जय मल्हार, जय अहिल्या. आज जे झालं हाके साहेबांवर झालेला जो हल्ला आहे याचा नेरा पंचक्रोशी म्हणजे साधारण नेराच्या आसपास असणाऱ्या सगळ्या वाड्या वस्त्या यांच्याकडून जाहीर निषेध. आणि आज जे बालिश बुद्धी लोकांनी जे कृत्य केलंय त्याचा पोलीस प्रशासन काय करायचं ते करतीलच. आम्ही त्यांचा निषेध जाहीर करतो.